प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम। मागील काही दिवसांमध्ये मला व्हिडिओ करता आलेला नाही, परंतु आजपासून मी परत नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी सुरुवात करणार आहे। आजच्या मननासाठी जे वचन आहे ते मत्तई याचा 2 अध्याय आणि 12 वचन आहे। वाचूयात। मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले। हे वचन आपल्याला शिकवते की ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने भेटल्याने नक्कीच आपली दिशा बदलते। त्याची भेट आपल्याला एक नवीन मार्ग दाखवते आणि कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीपेक्षा देवाच्या दैवी इशाऱ्याचे पालन करण्यास आपल्याला प्रवृत्त करते। आपल्याला माहित आहे की ज्ञानी लोकांना हेरोदाने नवीन बालकाचा जन्म म्हणजेच येशूचा जन्म कोठे होणार आहे याबद्दल सांगण्यास सांगितले होते, कारण त्याने त्याला मारण्याची योजना केली होती। पण येशू बाळाला भेटल्यानंतर ज्ञानी लोकांना देवाने स्वप्नात दर्शन देऊन हेरोदाकडे परत जाऊ नका अशी ताकीद दिली आणि यामुळेच त्यांनी हेरोदाच्या इच्छेऐवजी देवाच्या इच्छेनुसार दुसऱ्या मार्गाने त्यांच्या स्वतःच्या देशात जाण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच त्यांनी देवाच्या योजनेविरुद्ध वाईट करण्याचे टाळले। हे वचन आपल्याला ख्रिस्तावरील आपला विश्वास आपल्याला आपल्या वाईट योजना बदलण्यास आणि वाईटापासून दूर राहण्यास मदत करतो। मागे लोक जे ज्ञानी होते त्यांनी स्वप्नात देवाने दिलेल्या इशाऱ्याचे पालन करण्याचे निवडले। राजा हेरोदच्या फसव्या आज्ञेचे पालन करण्याचे त्यांनी निवडले नाही। येशूची उपासना केल्याने त्यांचा मार्ग बदलला। ते त्यांच्या जुन्या मार्गावर परत येऊ शकले नाहीत आणि म्हणून ते दुसऱ्या मार्गाने त्यांच्या स्वतःच्या देशात निघून गेले। ख्रिस्ताशी प्रत्यक्ष भेट झाल्याने परिवर्तन घडते। ज्या कोणत्याही वाईटाला आम्ही प्राधान्य देतो ते करण्यास आम्ही धजत नाही। ज्या देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहेत अशा जुन्या वाईट सवयी आणि योजना मनुष्य टाळतो जेव्हा आमची आणि येशूची भेट होते। बऱ्याच वेळेस माणसांमध्ये वाईट सवयी, वाईट गोष्टी ज्या कुटुंबाला, समाजाला आणि चर्चला व देशाला घातक अशा आहेत, त्या सवयी आम्ही नेहमी टाळल्या पाहिजेत। अशा वाईट सवयी ज्या वेळेस आम्ही टाळतो त्यावेळेस आपल्या स्वतःचे तर चांगले होतेच, त्याचबरोबर कुटुंब, चर्च, समाज आणि देशाच्या हितामध्ये सुद्धा आम्ही हातभार लावत असतो। प्रियजनांनो, आपण आपल्या जर काही वाईट सवयी असतील तर त्या टाळूया, ख्रिस्ताजवळ येऊया, त्याची भेट घेऊया, त्याच्याजवळ प्रार्थना करूया, म्हणजे तो आपल्याला आपल्या वाईट सवयी दूर करण्यासाठी मदत करेल। या वचनानुसार परमेश्वर तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद देव। आमेन। यावेळेस प्रार्थना करूया। पवित्र पवित्र महान सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या आमच्या उत्पन्नकर्त्या प्रेमळ पित्या, यावेळेस बापा तुझी प्रार्थना करण्याची संधी दिलीस याबद्दल मी तुझे उपकाराने आभार मानते। प्रभू परमेश्वरा, खरोखर बापा जे काही वचन बापा आज निवडलेलं आहे आणि प्रभू परमेश्वरा त्यामध्ये बापा तू आम्हाला चिंतन मनन करण्याकरता बापा सहाय्य मदत केलास याबद्दल उपकाराने आभार मानते। प्रभू परमेश्वरा, आज यावेळेस बापा ज्यांनी वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांच्या जीवनामध्ये तुझं कार्य करतो। परमेश्वरा, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडव, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादांवर बापा ज्यांच्या ज्या काही समस्या आहेत बापा त्यांना येशूच्या नावामध्ये दूर कर। प्रत्येकाची काळजी घे आणि प्रत्येकावर बापा तुझा इपुलतरीचा आशीर्वाद पाठव। आम्हाला बापा हे वचन बापा ऐकण्यासाठी काही मदत केलंस याबद्दल मी तुझे उपकाराने आभार मानते। या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकावर, प्रत्येकाच्या परिवारावर तुझा इपुलतरीचा आशीर्वाद पाठव। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच गोड व प्रिय नावात मागते म्हणून तू ऐकते त्या। आमेन।